नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। थंबनेल पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात आलेलं असेल की मी कुठल्या पदभरतीच्या संदर्भामध्ये बोलणार आहे। एक अत्यंत महत्त्वाची आणि आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता तो म्हणजे तलाठी पदभरतीचा। तो या ठिकाणी मार्ग मोकळा झालेला आहे। तलाठीची पदभरती इथून पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होणार आहे। त्या सगळ्या संदर्भातलं एक शासनाचं पत्र आपल्याकडे प्राप्त झालेलं आहे। त्या शासनाच्या पत्राच्या आधारे आपण ही संपूर्ण भरती प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे आणि ही गट क च्या माध्यमातून होणार आहे का, एक वेगळीच सरळ सेवा कॅडर त्या ठिकाणी तयार होणार आहे का, संवर्ग म्हणजे काय, प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून होणार आहे का, हे पद तांत्रिक आहे, या सगळ्या बाबींवर या ठिकाणी मी बोलण्यासाठी तुमच्या पुढे आलेलो आहोत। आणि आजच्या या सत्रामध्ये आपण हा संपूर्ण विषय निश्चितपणे व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत। ही बाब इथे लक्षात घ्या। तुम्हाला काय करायचं आहे, माझ्यासोबत हा संपूर्ण 5-7 मिनिटांचा व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे। त्यानंतर तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न मार्गी लागणार आहे आणि तुमच्या अभ्यासाला सुद्धा एक प्रॉपर अशा पद्धतीची दिशा मिळणार आहे, गती मिळणार आहे। आणि ज्यांचं स्वप्न आहे की तलाठी मला 2026 मध्ये बनायचंच आहे, ग्राम महसूल अधिकारी मला बनायचंच आहे, या पूर्वीचं नाव तलाठी होतं आणि आता त्याचं नामकरण महाराष्ट्र शासनानं बदललेलं आहे। त्याचं नामकरण झालेलं आहे ग्राम महसूल अधिकारी अर्थातच तलाठी। आता तुम्हाला तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी बनायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि विषय काय नक्की समजून घ्या। आता ही जी पदभरती आहे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे गेलेली आहे। यापूर्वी ही जी परीक्षा आहे ही TCS कंपनीने घेतलेली होती, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जाण्याच्या बाबतीमध्ये 18 जुलै 2024 चा शासन निर्णय आहे आणि हा शासन निर्णय असा आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षा बाहेरची जी काही पदं होती, म्हणजे ग्रुप बी ची आणि ग्रुप सी ची नॉन गॅजेटेडची जी पदं होती चालक वगळता, ही सगळी पदं टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरली जावी अशा पद्धतीचा तो शासन निर्णय होता, GR होता। त्याचाच आधार घेऊन ही पुढे असा पदभरती या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे। ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। माझ्याकडे या सगळ्या संदर्भामध्ये एक ऑथेंटिक अशा पद्धतीचा महाराष्ट्र शासनाचा पुरावा आहे। महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई 30 एप्रिलची ही न्यूज आहे। ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। प्रति सर्व विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी महोदय यांना हे पत्र लिहिला गेलेलं आहे। ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। आणि हे पत्र लिहिलेलं आहे कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन म्हणजे मंत्रालयातलं हे पत्र आहे। हे पत्र काय म्हणते, विषय काय आहे, हा संपूर्ण भाग आपण या ठिकाणी समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत। नंबर 1 विषय आहे ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच काय, याचं पूर्वीचं नामकरण होतं ते म्हणजे तलाठी आणि आता नाव झालेलं आहे ग्राम महसूल अधिकारी। या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता मागणी पत्र शासनास सादर करण्याबाबत आता सर्व जिल्हाधिकारी महोदय आणि सर्व विभागीय आयुक्तांना हे पत्र पोहोचलेलं आहे, आज रोजी पोहोचलेलं आहे। आणि त्यांना एक टार्गेट दिलेलं आहे, शासनामध्ये काम करत असताना टार्गेट दिल्या जाते आणि त्या टार्गेटच्या आत हे सगळं काम करून घेणं हे अपेक्षित असते। आणि इथे या पत्राच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे, महोदय महोदया, शासन निर्णय महसूल वन विभाग दिनांक 2/4/2026 अन्वये म्हणजे 2 एप्रिल 2026 अन्वये महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे। मी तुम्हाला या अगोदर सुद्धा सांगितलेलं होतं की महाराष्ट्र शासनाने 100 दिवसाचा कार्यक्रम राबवला, 150 दिवसाचा कार्यक्रम राबवला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून भरपूर सारे आकृतीबंध तयार केलेले आहे, भरपूर सारे सेवा प्रवेश नियम बदललेले आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पदभरती येणार। हजारदा मी तुम्हाला सांगितलेलं होतं तशा पद्धतीच्या पदभरती प्रक्रिया महाराष्ट्र शासनाने सुरुवात केलेली आहे। ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। आणि त्याचाच एक हा जबरदस्त अशा पद्धतीचा एक प्रयत्न तलाठी भरतीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी शासनाने आपल्या पुढे दिलेला आहे। सदर सुधारित आकृतीबंधानुसार ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे, सर्वात महत्वाचा शब्दप्रयोग या ठिकाणी वापरलेला आहे तो म्हणजे तातडीने भरायची आहे, म्हणजे याच वर्षी भरायची आहे। तुमची तलाठीची पदभरती ही 2026 मध्येच होणार आहे, यामध्ये कुठेही शंका वाटत नाही। याचं कारण काय, शासनाने वापरलेला शब्द आहे की ही सगळी पदभरती, हे सगळे रिक्त पद आपल्याला तातडीने भरायची आहे। म्हणजे 1-2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये ही पूर्ण प्रोसिजर होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। आणि पुढे काय दिलेलं आहे बघा, आपल्या जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेण्यात यावी। त्यानुसार ज्या जिल्ह्यामध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्र लागू आहे त्या जिल्ह्यामध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्रांचे स्वतंत्र मागणी पत्र व उर्वरित जिल्ह्यांचे एकूण रिक्त पदांचं मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्याकरिता, म्हणजे MPSC ला हे रिक्त पदांच्या बाबतीमधलं असलेलं
पत्र सादर करावं लागतं आणि ते सादर करण्याकरिता विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनास 8 मे 2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत सादर करावे. 2 शब्द प्रयोग अत्यंत महत्वाचे आहे. एक तर ही पदभरती तातडीने करायची आहे असं शासनाने त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे लवकरात लवकर ही पदभरती होणार आहे, पटकन होणार आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे, जी काही मागणी पत्र आहे त्या सगळ्या मागणी पत्राचा आढावा आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठवायचा आहे. त्यासाठी रिक्त पदांची संपूर्ण माहिती तुम्ही आम्हाला 8 मे 2026 पर्यंत पाठवा असं महाराष्ट्र शासनाचं मंत्रालय म्हणते, म्हणजे महसूल व वन विभाग म्हणते. आणि खाली सही आहे श्रीकांत मोहिते साहेब, कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन, यांनी हे पत्र लिहिलेलं आहे. सर्व विभागीय आयुक्त म्हणजे डिव्हिजनल कमिशनरांना, सर्व जिल्हाधिकारी म्हणजे सर्व कलेक्टरांना पत्र लिहिलेलं आहे की तुमचे जे काही पेसामध्ये जिल्हा येत असतील तर त्या सगळ्या संदर्भामध्ये आणि नॉन पेसा असतील तर ते, आणि उर्वरित सर्व जिल्ह्यांचे रिक्त पदांचे जे मागणी पत्र आहे त्याचा जो आराखडा आहे तो तुम्ही आम्हाला पाठवा, अशा पद्धतीचं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि 2 शब्द प्रयोग अगेन रिपीट करतो जे अत्यंत महत्वाचे आहे. एक म्हणजे ही संपूर्ण रिक्त पदांची पदभरती आपल्याला तातडीनं पूर्ण करायची आहे असं शासन या ठिकाणी म्हणते. आणि डेडलाईन सांगितलेली आहे की तुम्हाला ही सगळी माहिती आम्हाला पाठवायची आहे. कधीपर्यंत पाठवायची आहे त्या सगळ्या बाबतीमध्ये तारीख दिलेली आहे 8 मे 2026 पर्यंत. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही हे काय करा, आमच्याकडे पाठवा असं या ठिकाणी मंत्रालयातून आलेलं हे पत्र आहे. सर्व जिल्हाधिकारी महोदयांना, सर्व विभागीय आयुक्तांना त्या ठिकाणी हे पत्र पोहोचलेलं आहे आणि त्यावर कारवाई सुरू आहे. आणि त्यांना हे संपूर्ण काम शासनानं नेमून दिलेल्या तारखेमध्ये म्हणजे 8 मे 2026 पर्यंत एनी हाऊ कुठल्याही परिस्थितीमध्ये, शासनाचा शब्द आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये पोहोचवायचेच आहे. आणि त्यानंतर मंत्रालयामध्ये हे प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी इथून पुढे हा व्यवहार होणार आहे, हा पत्र व्यवहार होणार आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जाणार आहे. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग या सगळ्या पदभरतीच्या संदर्भामध्ये लवकरच परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम जाहीर करणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ज्यांना 2026 मध्ये पोस्ट पाहिजे, ज्यांना 2026 मध्ये पोस्ट पाहिजे त्यांनी आता पेटून उठणं गरजेचं आहे. अंग झटकून काम करणं अपेक्षित आहे. आपल्या अभ्यासाचा आढावा घेणं अपेक्षित आहे. आपल्याकडे जो काही वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण क्लास करतो का, रिव्हिजन करतो का, आपल्याकडे नोट्स बरोबर आहे का, पुस्तकं व्यवस्थित आहे का, आपण प्रश्न व्यवस्थित सोडवतो का, आपला ट्रॅक बरोबर आहे का. आणि या सगळ्या संदर्भामध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर योग्य मार्गदर्शनाची गरजच आहे असं या मताचा मी आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. मग ते मार्गदर्शन तुम्ही सिनियर कडून घ्या, पोस्ट होल्डर कडून घ्या, ज्यांनी एखादी परीक्षा दिलेली आहे किंवा या परीक्षेचा अनुभव आहे त्यांच्याकडून घ्या, तुमच्या परिवारामध्ये कोणी अभ्यास करत असेल तर त्यांच्याकडून घ्या, किंवा एखाद्या एज्युकेटर कडून घ्या, संस्थेकडून घ्या, क्लास कडून घ्या. मात्र मार्गदर्शनाशिवाय अभ्यास करूच नका. मार्गदर्शक अत्यंत महत्वाचा असतो, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि ही जी पदभरती आहे एनी हाऊ 2026 मध्येच होणार आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. आणि ही पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातूनच होणार आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. ज्यांना ज्यांना असं वाटते की आपलं स्वप्न होतं तलाठी होण्याचं, ग्राम महसूल अधिकारी होण्याचं, ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी आलेली ही खूप जबरदस्त अशा पद्धतीची संधी आहे. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ही अत्यंत पारदर्शक अशा पद्धतीची परीक्षा होते. त्या परीक्षासारखी किंवा त्या यंत्रणेसारखी यंत्रणा दुसऱ्या कुठल्याही कंपनीकडे, दुसऱ्या कुठल्या एजन्सीकडे, दुसऱ्या कुठल्या एखाद्या विभागाकडे सुद्धा नाही आहे. इतकी ट्रान्सपरंट आणि इतकी पारदर्शक अशा पद्धतीची व्यवस्था ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे आहे. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर तमाम आपल्या सर्व बंधू भगिनींचा खूप मोठा अशा पद्धतीचा विश्वास आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. शासनानं ही पदभरती तातडीनं करावी अशा पद्धतीनं म्हटलेलं आहे. त्यामुळे ही पदभरती 2026 मध्ये होणार आहे. अजूनही ज्यांनी अभ्यासाला सुरुवात केली नाही किंवा अभ्यासामध्ये जो ज्वलंतपणा असायला पाहिजे, जो जिवंतपणा असायला पाहिजे, तो जर नसेल तर तुम्ही आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खरं तर पेटून उठणं अपेक्षितच आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. अंदाजित या परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय असणार आहे, सोबतच आपण कुठल्या विषयाची कशा पद्धतीने तयारी केली गेली पाहिजे, यासाठी पात्रता काय असणार आहे, या सगळ्या संदर्भामध्ये लवकरच मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येतो. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते सगळे प्रश्न मला कमेंट करून त्या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेस मी दुसरा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यावेळेस निश्चितपणे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्या व्हिडिओमध्ये दिल्या जातील, ही बाब इथे लक्षात घ्या.
आणि कोणालाही आपल्या वेगवेगळ्या बॅचच्या संदर्भामध्ये काही चौकशी करायची असेल किंवा तुमचे जे काही प्रश्न उपप्रश्न असतील, शंका असतील, काही डाऊट्स असतील, तर त्यासाठी इथे 2 नंबर दिले आहे 7038379990 आणि 7620763721 यापैकी कुठेही फोन मेसेज करा आणि तुमच्या ज्या काही शंका असतील, प्रश्न असतील, उपप्रश्न असतील, बॅचच्या बाबतीमध्ये असतील, अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये असतील, वयोमर्यादेच्या बाबतीमध्ये असतील, काही लोक जॉब करून अभ्यास करत असतील, जे काही तुमचे प्रश्न आहेत ते संपूर्ण प्रश्न त्या ठिकाणी कव्हर करून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा. आणि जी मंडळी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा पद्धतीची करेक्ट इन्फॉर्मेशन आणि टू द पॉइंट जे काही मटेरियल आहे, एक्झाम ओरिएंटेड मटेरियल आहे, ते संपूर्ण तुमच्यापर्यंत लवकरात लवकर नोटिफिकेशनच्या माध्यमातून सर्वात आधी पोहोचेल. आणि जी मंडळी नवीन असतील त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. आणि अशा पद्धतीनं 2026 हे वर्ष ज्यांनी ठरवलेलं आहे की आपल्याला स्वप्नपूर्तीचं वर्ष असणार आहे, नोकरीचं वर्ष आहे, त्यांनी निश्चितपणे आता अंग झटकून कामाला लागणे अपेक्षित आहे आणि भरपूर सारा अभ्यास करणं अपेक्षित आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. या सगळ्या संदर्भामध्ये कोणालाही काही प्रश्न असतील तर दिलेल्या सगळ्या 2 नंबर पैकी कुठेही फोन मेसेज करा आणि आपले प्रश्न सॉल्व्ह करून घ्या. अजूनही काही प्रश्न असतील तर मला कमेंटच्या माध्यमातून विचारायला निश्चितपणे विसरू नका. आजच्या या विशेष सत्रामध्ये मी इथेच थांबतो. तुम्हा सर्वांना येणाऱ्या तलाठी पदभरतीसाठी ज्यांचं स्वप्न तलाठी आहे, ग्राम महसूल अधिकारी आहे, त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कुठल्याही टप्प्यावर काही लागलं तरी आपली संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे असा एक आश्वासक विश्वास तुम्हाला देतो. आणि आजच्या या सत्रात मी इथेच थांबतो. लवकरच भेटू नव्या दुसऱ्या भागामध्ये. कोणती परीक्षा असेल, काय पात्रता असणार आहे आणि सोबतच कोण त्या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे, प्रशासकीय सेवा म्हणजे काय, तांत्रिक सेवा म्हणजे काय आणि अंदाजित अभ्यासक्रम काय असू शकतो, जर आपल्याला आजपासून अभ्यास करायचा असेल तर तो कसा केला गेला पाहिजे, आणि टीसीएस कडून, आयबीपीएस कडून आणि आता आपण या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे शिफ्ट होत असताना आपल्या अभ्यासामध्ये काय बदल करणं अपेक्षित आहे, या सगळ्या संदर्भामध्ये दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आजच्या या सत्रामध्ये मी इथेच थांबतो. लवकरच भेटू आपण नव्या भागामध्ये, म्हणजेच दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.